तर किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळाच्या परिसरामध्ये आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला केलाय। जन्मस्थळ परिसरामध्ये आग्या मोहळ उठला आणि किल्ल्यावर धावपळ सुरू झाली। जन्मस्थळ हे जिथे आहे त्या ठिकाणी काही दुर्गप्रेमी शिवप्रेमी होते आणि मधमाशांनी हल्ला केलेला आहे। 10 ते 15 दुर्गप्रेमींना मधमाशांनी दंश केलाय। शिवनेरी गडावर जाण्यासाठी सध्या वन विभागाने बंदी केली आहे। मधमाशा शांत झाल्या की मग शिवनेरीवर प्रवेश मिळणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। एकीकडे पहिली दृश्य आहेत, आज मधमाशांचा जो हल्ला तिथल्या शिवप्रेमींवर दुर्गप्रेमींवर झाला त्याची दृश्य काहीशी धावपळ झाली आणि दुसरीकडची दृश्य आपण पाहतोय। काल सुद्धा अशाच पद्धतीने मधमाशांनी हल्ला केलेला होता। आग्या मोहळ तिथून उठला आणि त्यामुळे या सगळ्या तिथे आलेल्या दुर्गप्रेमींना पळताभुई थोडी झाली। अगदी धावपळ करत जीव मुठीत घेऊन हे सगळेजण गडावरून खाली उतरले। आज शिवजयंती निमित्त खरं तर शिवनेरीवर या दुर्गप्रेमींची गर्दी झालेली, मात्र तेव्हा सुद्धा या मधमाशांनी 10 ते 15 जणांवर हल्ला केलाय। संपूर्णपणे परिसर शांत झाला, मधमाशा शांत झाल्या की मगच दुर्गप्रेमींना आता गडावर बंदी मिळणार आहे। सध्या वन विभागाने या ठिकाणी बंदी घातलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। तुषार, सध्याची काय परिस्थिती आहे? अजूनही गडावर जायला बंदी आहे का? रिद्धी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे, किल्ले शिवनेरी, या किल्ले शिवनेरीवरती सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा हल्ला झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि त्यात अनेक जण तर मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले आहेत। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर कालही हा हल्ला झाला होता। काल तो शिवाई देवी परिसरात झाला होता आणि आजचा जो हल्ला आहे तो हा जो हल्ला आहे तो आज या जन्मस्थळाच्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे जखमी आहेत त्यांची प्रकृती खरं तर चिंताजनक असल्याचं पाहायला मिळते। त्यातील 2 ते 3 जे शिवप्रेमी आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या ठिकाणी त्यानंतर पोलीस अधिकारी असतील ते या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी शिवप्रेमींना गडावरून खाली जाण्यास सांगितलं आणि आता शिवप्रेमींना गडावरती येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, कारण या मधमाशांचा हल्ला पुढील काळात पुन्हा होऊ शकतो। त्यामुळे हे जे नागरिक आहेत किंवा हे जे शिवप्रेमी आहेत त्यांनी कोणीही गडावरती तोपर्यंत येऊ नये असं वन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। रिद्धी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी तुषार।